नमस्कार येवकार तुमकां सगळ्यांक। आमी आहा पर्वरी, थंयसर एक यूथ आपले एज्युकेशन एग्रीकल्चरान करून त्यांनी आपले स्वताचे शेत सोडून सुद्दां शेत आणि दुसऱ्यांचे शेत रेंटाक घेवन सुद्दां तो शेती करता। तेका मेळया आणि तो तेजे कडेन विचारया की तेणी आपली सुरवात कशें केले आणि कितें कितें रोयता। अक्षय, म्हाका एक सांग, आता तुम्ही जे शेती चालू केल्या वॉटरमेलनाची, तुका ते इन्स्पिरेशन खंयसर आयलें? डॅडी करतालो काय तुवें ते स्टडी करून स्टार्ट केली? ना, ही पयली आमी ल्हानपणा म्हणजे आमच्या भुरगेपणांत आमकां हे सगळे आमी पयलीं करताले हांगासर दुसरे शेतान करपी। तेन्ना आमी इतले व्हडलेशे आमी हाडवक घेयनासले, म्हणजे बी घातले आमी वयताले। आनी मागीर मागीर ते आमकां म्हाका ती आवड कशी जावंक लागली। म्हाका ती काळंगाची हितून म्हाका चड आवड आहा। पयलीं चड अशें स्टडी नासले, डायरेक्ट बी घाले गेले। आतां बी घालताले, मातशें इल्ले हेजे शेणाचें उदक बीन घाली आनी करी आमी। पळय आतां आमी फकत हे आतां सगळे ऑर्गेनीक हे आतां कंपोस्ट जावं आनी कितें आहा, ग्रीन हार्वेस्ट, प्रोम, हे आतां सगळे आतां शेती करचे पयलीं सॉयल टेस्टिंग बी जाता। तुमी अशें सॉयल टेस्टिंग बी करून घेतले? ना, सॉयल टेस्टिंग फकत आमच्या शेताचें आमी केलां, हे बाकीच्या शेतांचें आमी तितलें करूंक ना। म्हणजे हे तुमी चलोवपाक बेजीस करता। आतां चडशे लोक शेतीत करूंक सोदिना, आपल्या स्वताचे जमीन आसल्यार त्या हितून तुमी रेंटाक घेवन करता। अशें हे सगळें स्टार्ट जालें? पळोवपाक गेल्यार आतां वयता थंय आतां सगळ्याक कन्स्ट्रक्शना हाडीत जाता। वयता समज खाली जमीन दिसली, भायले कोण तरी येवन घेतात। मागीर दुसरें म्हटल्यार आतां पळय स्वताची जमीन आसून ते करूंक वचना, तांकां फकत व्हायट कलर जॉब जाय। आनी तिसरी गजाल म्हटल्यार शेती आसत जाल्यार पळय तांकां आतां कोरोनाचो टायम जेन्ना येयल्लो तेन्ना मेन म्हटल्यार कोणाक जॉब नासलो, कोणाचो जॉब आहा ते आसले सिक्युअर, नासलो तो बाबा शेतां आहा कितें आहा, पूण भाजी रोवंक ना कांय रोवंक ना। पूण आमच्या आतां शेतान सुद्दां कोरोनाच्या टायमार आतां असो हे लोकांचो येयल्लो टायम येयल्लो की बाबा ते तन्नी भाजी उदाची घेवन गेल्या, हेजी आमची जून भाजी। म्हणजे त्या टायमार जो शेतीत कामां केल्या की व्हायट कलर जॉब बी कामां घेवन ना लॉकडाऊन टायमार? ना ना ना, लॉकडाऊन तूं व्हायट कलर जॉबूच नासलो तेन्ना। तेन्ना सगळे जाण शेतांनी देंवले, कोण करी नासलो तो उदक शेतान देंवलो। प्रोफेशनली तूं कितें करता एक्चुअली? तुजें प्रोफेशन? म्हाजें प्रोफेशन एग्रीकल्चरूच। एग्रीकल्चर? हय। स्टडी कितें केलें? स्टडी एग्रीकल्चरानूच केल्या, आनी एडवान्स डिप्लोमा इन एग्रीकल्चर केला। ओके, त्या खातीर तुका आनीक नवीन कितें टॅक्नोलॉजी इन्व्हेंट करूंक सोदता ह्या हितून? हांवें आतां सद्याक म्हाजो आतां एक बिजनस आहा म्हाजो, हांव येता सवयच प्रोडक्ट म्हणून काम करता हितून। आमचो ट्रॅक्टर बीन आहा, सो हांव तेतून म्हाजें कितें इम्प्लिमेंट आहा ते नवे नवे इंट्रोड्यूस करून हांवें करता। आतां रिसंटली हांवें एक ग्रास कटर घेतला व्हडलो, म्हणजे नॉर्मल आतां हँड ग्रास कटर आसता पळय तो, म्हणजे टायमूय कंज्यूम खूब करता आनी कॉस्टूय चड जाता। सो व्हडल्या ट्रॅक्टराक हांवें तो व्हडलो अटॅचमेंट घेतला फाटल्यान कटर, तो तितून लेस टायमूय यूज जाता, 1-2 वरां लागता चडान चड, 2 वरां 1 वर, आनी लेस पयशेय लेस जाता। आतां तुवें काळींग लायला, काळींग आतां कितले वरायटीचे काळींग तूं लायला आतां? आतां हांवें सद्या हांगा लायल्या 2 वरायटीचे, एक येल्लो वरायटी लायल्या आमची आनी एक तांबडी। कितले वरायटी कितले आसता पळय? वरायटी खूब आहा, थंय पळोवंक गेल्यार खूब आहा। पूण गोंयान हे सगळे वरायटी मेळटा काय भायल्यान? ना, सगळ्यो भायरसून हाडच्यो पडटा आमकां ह्यो बियो। बियो भायल्यान ऑर्डर करून हाडच्यो पडटा। आतां खुबशे पयला गोंयान सुद्दां अशे वॉटरमेलन हार्वेस्टिंग घेतल्या भुरग्यांनी फुडाकार घेवन फुडें चल्ला। की आतां थोडे म्हणजे आमचे एमएलए आहा ते थोडे वाडटा बियो तांकां फ्री। सो थोडे आमी आमकां ह्या दिसून कोण हें करना बियो, आमकां एक डिपार्टमेंट आमकां एक दिता रेड कलरची, आमकां हें दिता एक आमकां तेणे NS 200 दिल्ली आनी जम्बो ब्लॅक जम्बो दिल्ली। वॉटरमेलन हार्वेस्ट करपाक खंयचो म्हयनो सारको आसता? मोस्टली आमी आतां म्हणजे तो स्टार्टींग तो रोयता पळय तेजेर डिपेंड आहा। समज जानेवारीन रोयता जाल्यार आतां हें पीक आमचें मातशें टायम लागलो, हेका 1-1.5 म्हयनो गेलो आमकां, हेका 1.5 म्हयनो फकत फ्रुटिंगाक गेलो। मागीर हेका आमकां एक सादारणशे 1-2.5 म्हयने गेले हेका फूल तयार जावपाक, फूल एक काळींग रेडी जावपाक। एक्चुअल जो म्हणजे सारके म्हणजे आगुस्ता वरायटी आहा पळय ती 65 डेजान तयार जाता। ओके, आतां येल्लो फ्लेवर आहा तो कितलो? तो 65 to 70 डेज। 75 डेजान एक काळींग रेडी जाता। कळटा कशें तुमकां की तो काळींग रेडी जाला ता काडपाक म्हणून? एक म्हटल्यार तो मेटालीक सावंड आहा, मातशें करून दाखय पळय, एक असो सावंड येवंक जाय। दुसरें म्हटल्यार ही मुदी, ही जी मुदी आसता पळय ही ती फूल ब्लॅक जावन येता, अशी करपोन येता। ही जी आहा पळय तशी करपोन येता, ही फूल ब्लॅक म्हणजे रेडी। आनी तिसरें म्हटल्यार हांगासर कलर तुजो हांगा येल्लो टायप जाता। ओके,
एका झाडाक कितले अशे काळींग लागू शकता तुम्ही? एका झाडाक म्हणजे ते डिपेंड आता वरायटीचेर आहा. ओके. आता आगुस्ता वरायटी आहा जाल्यार एका एक 3-4 मॅक्स. आणि बारीक आहा शुगर बेबी आहा जाल्यार ताका मॅक्स वयता 100 सुमार लागता. त्या भायर तुका समज कांय मोठे करूंक जाय जाल्यार ते मागीर तो वेली बीन कट करच्यो पडटा. सो सगळो तो फोर्स ताका मेन काळंगा तेच म्हणटालो की हांगा काळींग मातशें बारीक आसता, भायल्यान जे येता ते ती थोडी ना थोडी ही वरायटी जी ही वरायटीच घातली ती हांवें बारीक घातल्या ती चड व्हडली जायना. बारीक आसता ते टेस्ट आसता अशें कितें डिफरंट? हय बारीकाक टेस्ट आसता, व्हडल्याकूय आसता पूण हेका मातसो चड आसता. येल्लोक जाल्यार चड न कम्पेर्ड टू रेड हेका चड आहा. एकदां रेडी जालें काळींग तर ते कितले दीस मेरेन दवरूं शकता पिड्ड्यार जायनासतना? एक मॅक्स लायफ जे येल्लो आहा ते एक 10 दीस 10 दीस आनी रेड आहा ते बीन ऑलमोस्ट तहेच. ते बीन आतां कितें थोडी दाट सालीची आसता थोडी पातळ सालीची आसता. पातळ सालीचे तुका चड दीस ना एक 8 दीस पर्यंत. दाट सालीचे जाल्यार तूं 15 दीस सुद्दां दवरूं शकता. नाल्यार ते पूण सगळे वेस्ट. मागीर म्हणजे चड दीस दवरल्यार मागीर भितर तेका टेस्ट जी आहा पळय ती तुका मेळना मागीर. ज्युसी मागीर तो हे जस्ट कापूस को मातसो आसता पळय हे तेजो तो पल्प आसता पळय तितलोच तुका मेळटा. ओके. इन्वेस्टमेंट कितें आसता हितून एक्चुअली काळिंगाची एक शेती करूंक जाय म्हणजे? हांवें आतां म्हाजोच इन्वेस्टमेंट तुका सांगूंक गेलो जाल्यार हांवें एक हांगा थंय मेळून एक 35,000 सुमार हें केला. 35 to 40,000 ओके. इन्वेस्ट केला हेका. आणि प्रॉफिट मेळ्ळा म्हाका एक तेजे वयर काडला 50,000 50 to 70,000 सुमार हांवें काडला. प्रॉफिट 50 रावला. पण त्याच्या खातीर कितले महिने केले म्हटले तुवें? हे फूल प्रोसेस म्हाका आतां 3 महिने केले. 3 महिने. हय म्हणजे प्रॉफिटेबल बिझनेस सांगता तू घेऊ शकता यूथ हे बिझनेस कॅरी करता एग्रीकल्चर नॉट ओनली जस्ट वॉटरमेलन दुसरे कितें शेती. आता हे जाले न्हू तुजे समज शेत व्हडलें आहा व्हडलें एक सादारणशें एक 4,000 सुमार एक हें आहा तुजें एक तुवें जाय जाल्यार मल्टिपल क्रॉपिंग घेवं येता. तुजें समज आतां बांय आहा कितें आहा जाल्यार तूं आमची ड्रीप इरिगेशन घालूं शकता तूं कांगांनी. तेज्या मदीं जाय जाल्यार तूं मोके रोवं शकता. सो इंटरक्रॉपिंगूय घेवं शकता तूं जाय जाल्यार म्हणजे समज तुका खंयच्या जाग्यार ती कांगां जायना त्या जाग्यार तूं आनीक कितें चवळी अडसाणो तें घेवं शकता. आतां अनसिजनल रेन जाले सॅटर्डे तेज्या खातीर कितें इफेक्ट जाता हेका? तेज्या खातीर मागीर ती तापली पयलीं तापलेली सगळी आनी मागीर एक अचानक पावस पडलो न्हू ती मातशी हें खंय धगाळ्या भशेन जाली सगळी पिड्ड्यार जाले जाता. फिक्स हय आतां स्लो आतां जायत येयली अशी येल्लो पडल्या कांगां. आतां तुमी एकूच सिजन फक्त हो रोयलो की आतां नेक्स्ट सिजन कितें रोयतले ऑर बेकार आसतले? ना नेक्स्ट सिजन म्हाजो तरी हांव तुका सांगू म्हाजो कंटिन्यू उरता. 12 महिने. हय वर्साचे 12 महिने एक 4 मदले 4 महिने मातशे गॅप उरता. त्या गॅप उरता त्या म्हयन्यान हांव ते हे कांगां रोयता. आमचो मेन बिझनस ट्रॅक्टर सांगलो तुमकां आमी. सो आतां जालें आतां हो सिजन कवर जालो की एग्रीकल्चराक म्हणटा आतां हेच्या उपरांत कितें एग्रीकल्चरानूच आतां मे म्हयन्यांतल्यान आमची नांगरणी स्टार्ट. हय आतां नेक्स्ट कितें रोवपाचें मागीर आमी भात सगळे टोटल हांगासर सगळे आमी फूल भात हय फूल एरिया भाताची. एक प्रश्न काका कडेन येता तुमी आपल्या बापात कडेन शिकला आसतले? हय सगळे डॅडी मम्मी सगळ्यांनी शिकले. काका म्हाका एक सांगा आतां चेडो सगळे आतां आई बापूय चिंतता की म्हाजो चेडो पुलीस जावचो वो जावचो बरें गव्हर्मेंटचो पण तुजो चेडो सगळ्यात चड एग्रीकल्चर करता तुमकां फिलींग कितें अभिमान आहा तेजेर? म्हाज्या फाटल्यान तेणी म्हाजो धंदो सांबाळ्ळो हें म्हाका चड फिलींग. चड अभिमान चड अभिमान. भुरगेपणाच्यान तुमी ताका शिकयले तेन्ना तुमकां दिसतालें की हो म्हाजो चलो फुडें वचून एग्रीकल्चर करतलो शेती करतलो? धंद्याच्या फाटल्यान ते नोकरीच्या फाटल्यान वयचे परत म्हाका दिसतालें की तेणी आपूण आपलो स्वताचो धंदो करचो. ओके. तुम्ही ल्हानपणाच्या करता तुमी आपल्या बापाय कडेन शिकले काय तुमीच स्टार्ट केलें? आमकां आमच्या आज्यान शिकयलें. आज्यान त्या टायमाच्यान तुमी सगळे शेतीनूच आहा? हय हांव सरकारी नोकरी पासून केल्या हांवें मांडवी तितून कामाक आसले. हय पण तरी तुमकां शेतीन ती आवड आसा म्हणून तुमी ते तशेंच चालू दवरली? हय एक टायम हांव जॉब आमचो एक टायम जॉब आसलो म्हणजे शिफ्टी सकाळी 7 ते 2 आनी सांजचो येयलो काय हांव शेतान. पूण ते तुमकां माती अशी ते मोग आसले? हय चड मोग शेती विशयी म्हाका चड मोग आसलो. चड मोग आसलो. आतां म्हाका एक सांगा तुमी जे आतां भुरगो आपलो करता पळय तुमी ते आतांचे जे भुरगे आतां जे शेतां सगळे बेकार उरता कांय रोयना गोंयकार ते पळोवन तुमकां दूख दिसता? अशें दूख दिसता तर खूब दूख दिसता. शेतां अशी पाड दवरून हें आतां कंस्ट्रक्शन हेवटेन सगळें चालू आहा तें पळोवन एकदम दूख दिसता की जें कितें हेचेतून उत्पन्न करून खातलो आसलें हे धरती माते वयरसून तें गेलें फुकटें. आतां अनएम्प्लॉयड म्हणजे सगळे बेरोजगार आहा कितलेशे भुरगे आमच्या गोंयांत टॉपार आहा तशें पयल्या बेरोजगार. सो ते बेकार रावचे पेक्षा हे शेती असले कितें रोयन
करू शकता म्हणजे. करू शकता, अशें करू शकता. तुमचे कितें वता माझे म्हणलं असले जे युवा भुरगे आहा तेंच्यांनी ते शेतान देवन काम करचें. फायदो ना न्हू, फायदो आसा, पूण आपूण स्वता कश्ट करूंक जाय. लेबर हाडून तूं तशें हें करशात तुका जर फायदो कांय ना. अशें म्हणून कितले वरां दिवचे पडटा एका शेतीन? आं कितले वरां दिसाचो कितले वर दिवचो पडटा? माझे दिसांसून म्हणटा तशें जाल्यार तूं पळोवंक वयशी जाल्यार म्हाजे 24 दिसांसून 12 तास हांव म्हाज्या सारके शेतान आसतात. ना तुमी आसता आतां एक तरणाटो ताका शेतान मेहनत करचो पडटा, म्हाका जायना म्हणटा पळय, कितले वरां मिनिमम दिल्यार पुरो एका शेतान? तेंच्यांनी तशी ती एक चडूच ती एक 8 वरां. 8 वरां पुरो एक्चुअली. 8 वरां पुरो. तूं चड मेहनत केल्यार चड मेळटलें. चड मेहनत केल्यार चड गावतलें. म्हणजे ती कमाशी आहा, परत साफ सफाई आहा, मेंटेनन्स आहा न्हू शेतीचें बी म्हणून तें करचें पडटा. आनी तुका जाय तितको तूं शेतान जसो वावरशी तशें तुजें हेल्थूय बरें उरता. हे असले अक्षय पुरके आणि त्यांच्या फॅमिली ज्यांनी आपले एज्युकेशन सुद्धा एग्रीकल्चरान केले आणि तो आता हे सगळे करियर सोडून एग्रीकल्चर घेतल्या म्हणून तो बेजार ना, तो वयल्यान खूब हॅप्पी आहा. तो म्हणटा आनीक सरकारा कडेन तर जमीन आहा जे शेती करूं शकता, ते इफ ते ताका दिता करपाक शेती रोयपाक जाल्यार ही वील टेक इट हॅपिली अँड ही वील डू एग्रीकल्चर. त्याच बरोबर त्याचे फूल फॅमिली एंटायर फॅमिली एग्रीकल्चरान इनवॉल्व जाता. सरकाराचे जर थोडीशी हेल्प गावली, सबसिडी किंवा सॉयल टेस्टिंग बी जाल्यार ते आनी खूश आसतले. आनी ते म्हणटा की युथान जे आमचे सॉयल जे आमचे शेत जे बेकार पडल्या अनयूज आहा ताका ह्या युथांनी जे बेकार आहा तेंच्यांनी फुडाकार घेवन थंयसर शेती करचे आणि आपले करियर घडोवचो. कौशल पालेकरा बरोबर हांव हनुमान नेगलूर, तुमी पळयतात GNH.